नमस्कार. करिअर गप्पा व संधी या सत्रामध्ये मी जॉर्ज क्रूज आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. पालकांच्याकडून आलेला पहिला प्रश्न आहे. तो प्रश्न असा: पारंपरिक अभ्यासक्रम सोडून नवीन क्षेत्र कोणती आहेत आणि त्यामध्ये पुढे स्कोप काय राहील का, असा प्रश्न आलेला आहे. त्याचं उत्तर मी तुमच्यासमोर सादर करतोय. डॉक्टर, इंजिनियर या दोन्ही खेरीज अनेक क्षेत्रात भरपूर स्कोप होता आहे आणि यापुढे राहणार आहे. किमान स्थैर्य नक्की मिळतं म्हणून डॉक्टर, इंजिनियरसाठी अनेकांची मागणी असते, पण स्वतःच्या अंगभूत गुणाच्या नेमक्या पद्धतीत विकास करत गेला तर अनेक नवीन क्षेत्र व संधी उपलब्ध आहेत. व्यावसायिक सेवा क्षेत्र आणि सर्व्हिस इंडस्ट्री ही भारतात रुजली आहे. यापुढे तिची अफाट वेगाने वाढ होणार आहे. यामध्ये थोडीशी कल्पकता दाखवली तर अनेक रस्ते खुणावू लागतील. ट्रॅव्हल टुरिझम, हॉटेल मॅनेजमेंट, मल्टीमीडिया, मास कम्युनिकेशन, इव्हेंट मॅनेजमेंट, केटरिंग किंवा बेकरी प्रोडक्ट फ्रँचायझी ही त्यांची काही उदाहरणं. अधिक तांत्रिक क्षेत्र हवी असतील तर हार्डवेअर, कम्प्युटर असेंब्ली, मोबाईल, व्हाईट गुड्स यांची विक्री व पाश्चात्य सेवा यात जावे लागेल. भरपूर वर्ष मेहनत करून जिद्दीने शिकण्याची तयारी असली तर बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, जेनेटिक्स, पर्यावरणशास्त्र या क्षेत्रातही अनेक जणांना शिरकाव करून घ्यायला भरपूर वाव आहे. कॉम्प्युटरचा वापर उत्तम पद्धतीत करता येणारा असेल तर जपान, जर्मनी भाषेत प्रावीण्य मिळवणार असेल तर तिथेही खूप मागणी आहे. ती मागणी टिकूनही राहणारी आहे. चांगल्या प्रकारे कॉमर्सची पदवी मिळवली तर परदेशी विमा कंपन्या, वित्त सहाय्य कंपन्या, डीमॅट शेअर सर्व्हिसेस यामध्येही सहजगत्या काम करता येऊ शकेल. पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या साऱ्या क्षेत्रात कल्पकतेची गरज आहे. 4 जणांपेक्षा तुमचं वेगळेपण उठून दिसण्याची गरज आहे. यासाठी केवळ अभ्यास हा केवळ गुण कधीच उपयोगी पडत नाहीत. निरीक्षण शक्ती जोपासावी लागते. इतरांच्या यशा अपयशांची बारकाईने नोंद घ्यावी लागते, ठेवावी लागते. चौकस वृत्तीने प्रश्नांची उत्तरं शोधण्याची गरज लागते. भारतातच नव्हे तर साऱ्याच जगात सर्व्हिस इंडस्ट्री प्रचंड प्रमाणात वाढत आहे. एकाची गरज दुसऱ्याला काम देते हा त्यामागचा अगदी सोपा हिशोब आहे. त्यामुळे सुबत्ता वाढते, अशा गरजा वाढतात. गरजा वाढतात तसं कामही वाढतं. नेमक्या गरजा इतरांआधी ओळखणं व त्या समाधानकारकरित्या पूर्ण करता येणं जर जमणार असेल तर पारंपरिक अभ्यासक्रमांचा रस्ता सोडून या अन्य क्षेत्रात जरूर वळावं. काही वेळा पारंपरिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरही या क्षेत्राचा विचार करता येतो. उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट हा उत्तम स्वरूपाचा इंटिरियर डिझाईन किंवा लँडस्केपिंग करणारा म्हणून नाव कमावू शकतो. सोप्या शब्दात सांगायचं तर चौरस फुटाच्या भावावर घासाघीस करणारे दोन्ही व्यावसायिकांचे गिराईक इंटेरियर व लँडस्केपिंग संदर्भात भावाकडे पूर्ण दुर्लक्ष करतं. अनेकदा तर निव्वळ सल्ला देण्यासाठी या क्षेत्रात गलेलेट्ट फी घेऊन मागणी कायम राखली जाते. पारंपरिक क्षेत्राकडे वळत असताना जग बदलतं, कारण बदल हीच एक गोष्ट सातत्याने घडत असते. त्यामुळे बदलाकडे आपलं लक्ष पाहिजेत. त्यामुळं निरीक्षण, वाचन, अनुभव या गोष्टींच्यामुळे तुम्ही परिपक्वतेकडे वाटचाल करता आणि परिपक्वतेकडे वाटचाल व्हायला लागली की तुमच्या लक्षात येते की मला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायला पाहिजेत. भरपूर संध्या आहेत. तुम्ही सहज जाता जाता नुसतं असं नाही की मी एज्युकेशन करतोय म्हणून फक्त शिकतोय म्हणून शिकू नका. तर तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल, कुठल्याही फील्डमध्ये असाल, तुमच्याकडे साधारणतः 2 ते 3 तासाचा वेळ उपलब्ध असेल. तो वेळ जर वाचनात नसेल, तुम्हाला काहीच करत नसाल, झोपून असाल, व्यर्थ घालवत असाल, तर तुम्ही टायपिंग कोर्स असेल, तुम्ही स्टेनो कोर्स असेल, असे छोटे छोटे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस करून घेणं अपेक्षित आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यावसायिक शिक्षण हे तुम्हाला अर्थार्जन करून देणार आहे. त्यामुळं व्यावसायिक शिक्षणाकडे तुमचा कल असला पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये ग्रॅज्युएशन करत असताना तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं एक स्किल हे घेतलंच पाहिजेत, प्राप्त केलं पाहिजेत. कारण येणारा काळ हा ज्याच्याकडे स्किल आहे त्याचाच असेल. प्रश्न दुसऱ्या पालकांचा प्रश्न बघू. इयत्ता 10वीच्या टक्केवारीचा आणि पुढील अभ्यासक्रमासाठी शाखा निवडण्याचा खरोखर काही संबंध असतो काय? उत्तम गुण मिळवणारी मुलं 12वी विज्ञानाला मागे पडतात, तर जेमतेम गुणाची इयत्ता 10वीची काही मुलं पुढे चमकतात. हे असं कसं होतं? तुमचा प्रश्न बरोबर आहे. इयत्ता 10वी पर्यंत साधारणपणे 3 भाषा, गणित शास्त्र व समाजशास्त्र असे विषय असतात.
टक्केवारी एकत्रितच काढली जाते. किमान आकलन व किमान गरज या दोन्हींचा मेळ घालून हा अभ्यासक्रम आखलेला असतो. एखाद्याला शास्त्र गणित खूप आवडत असतं, पण समाजशास्त्राचा कंटाळा असतो. भाषामध्ये यथातथा प्रगती असते असा विद्यार्थी समजा 10वीला साधारण टक्केवारी दिसली तरी शास्त्र व गणितात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेला असतो. अशी उदाहरणे अनेक आहेत. जेमतेम 70% गुण, पण शास्त्र व गणितात 150 पैकी 135 गुण. याचा अर्थ विज्ञान विषयात त्यांना 90% गुण मिळवलेले असतात. नको असलेले अन्य विषय बाजूला केले की याच मुलांचे 12वी विज्ञान शाखेचे गुण अगदी 95% वाढू शकतात. मग याचं अनेकांना आश्चर्य वाटू लागतं. एखाद्या मुलीची भाषा उत्तम असू शकते. समाजशास्त्रातही उत्तम गुण असतात, पण शास्त्र गणितात जेमतेम 110 म्हणजे 72-73% गुण मिळत असतात. विज्ञान शाखेकडे जायची फारशी इच्छा नसते, पण एकूण टक्केवारी 80% पडली म्हणून ती विज्ञान शाखेकडे वळते. स्वाभाविकच 10वीतल्या 80%चं रूपांतर 12वीच्या 65% होतं. पालक थोडेसे भांबावतात आणि मुलंसुद्धा मनानं थोडीशी न्यूनगंड प्राप्त होतो. पण घडलेलं असतं ते एवढंच की 10वीतल्या शास्त्र आणि गणितातले 72चे 12वीत फक्त पासच झालेले असतात. यासाठी शाखेची निवड एकूण मिळालेल्या टक्क्यापेक्षा विषयाच्या टक्क्यावरून करावी. त्याला स्वतःच्या आवडीची जोड द्यावी. उद्दिष्टच ठरवावं, म्हणजे दरवर्षी गुण वाढत जाणं सहज शक्य होतं. वर उल्लेख केलेल्या मुलींनी कला शाखेला प्रवेश घेतला तर तीच मुलगी कदाचित विशेष गुणवत्ता मिळवून तिच्या महाविद्यालयामध्ये चांगल्या क्रमांकानं पास होऊ शकते. सर्वप्रथम 10वीची उत्तम टक्केवारी म्हणजे विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा व ज्यांना कोठेच प्रवेश मिळत नाही त्यांनी कला शाखेकडे जायचे हे मनातून ठामपणे काढायला हवं. काय करायचे ते ठरवावं, मग तेथे पोहोचण्याची आखणी सुरू करता येते. रस्ते शोधता येतात. सापडत नसतील तर मार्गदर्शनाचाही उपयोग होतो. त्यामुळे टक्केवारीचा विचार न करता तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे, जे क्षेत्र तुम्हाला आवडतं, खरोखर मला सायन्स घ्यायला पाहिजेत, सायन्स घेतल्यानंतर मला पुढच्या माझ्या करिअरच्या दिशा काय आहेत. कारण तुम्ही 10वीला जेव्हा पास होता ना तेव्हा तुम्हाला एक फॅकल्टी किंवा एक तुम्हाला साईड निवडावी लागते. म्हणजे तुम्हाला आर्ट्स करायचं आहे, तुम्हाला कॉमर्स करायचं आहे, तुम्हाला सायन्स करायचं आहे, हे पहिल्यांदा ठरवा. कारण 10वी नंतर खरं तर तुम्हाला नियोजन करावं लागतं आणि 12वी नंतर तुम्हाला करिअरच्या संदर्भात तुम्हाला डिसिजन घ्यावी लागते. आणि ही जर तुम्ही वयाच्या साधारणतः 18-19व्या वर्षामध्ये जर घेऊ शकलात तर नक्कीच तुमचं फ्युचर ब्राईट असतं. टक्केवारी तुम्हाला कधीही वाढवता येते, टक्केवारी तुम्हाला कधीही कमी करता येते. हे फक्त तुमच्या स्वतःवरच अवलंबून आहे. कारण तुम्ही अभ्यास अधिक समजून घेऊन केलात तर तुमची टक्केवारी वाढणार आहे. तुम्ही अभ्यास करत नसाल, समजून घेत नसाल, नुसतंच पाठांतर करत असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येतील. त्यामुळं शाखा कोणतीही निवडा, त्या शाखेमध्ये तुम्हाला आवड असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्याच फील्डमध्ये आपण आपला इंटरेस्ट दाखवणं अपेक्षित आहे.